मुळाची भाजी म्हटलं लगेच आजकालच्या मुलांचं तोंड फिरतं. तर मला पण लग्नाच्या अगोदर मुळा अजिबात आवडत नव्हता. तर ही रेसिपी माझ्या सासूबाईने मला शिकवलेली आहे. इथे मुळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याच्यावरची सालं काढत आहेत. तर त्यानंतर मुळा किसून घेत आहे. बघू शकता तुम्ही इकडे मी मुळा किसून घेतले आहे. त्याची पानं सुद्धा घ्यायची आहेत. तर त्याचे पानं बारीक कापून घ्या. पहिले तर पानं एकदम स्वच्छ धुवून घ्या. मी ते लसूण घेतलेले आहेत ते ठेचून घेत आहेत. तर तेलामध्ये लसूण घालत आहे, मिरच्या घालत आहे आणि आता किसून घेतलेली भाजी आणि कापून घेतलेले जी पानं घालत आहेत आणि मुगाची डाळ इथे मी भिजत टाकलेली होती ती घालत आहे. मीठ घालत आहे चवीनुसार आणि हे चांगलं मिक्स करून घ्या आणि झाकण लावून ठेवून द्या 10 मिनिटं. मुळाच्या भाजीचा फायदा असा आहे की आता गरमी सुरू झाली आहे तर मुळा हे थंड आहे. त्याच्यामुळे मुळ्याचा सीझन पण आलेला आहे. आणि आता हळद घालत आहे आणि चांगलं मिक्स करून घ्या. ही आपली भाजी रेडी झालेली आहे. या पद्धतीने भाजी तुम्हीही करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुमची भाजी कशी झालेली होती, तुम्हाला आवडली का? आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.